महागाई हा शब्द आपण रोजच ऐकतो, रोज अनुभवतो. पण याचा नक्की अर्थ काय आहे आणि आपल्या बजेटवर आणि बचतीवर याचा एवढा परिणाम का होतो? चला, आज महागाईचं हे कोडं एकदम सोप्या भाषेत उलगडून पाहूया. हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, खरे ना? म्हणजे किराणा सामान असो, पेट्रोल असो किंवा मुलांच्या शाळेची फी असो. असं वाटतं की पूर्वी जेवढ्या पैशांत भागत होतं तेवढ्यात आज अजिबात भागत नाही. जणू काही आपले कष्टाचे पैसे कुठेतरी गायब होत आहेत. पण असं का होतंय? हा बदल किती मोठा आहे हे समजण्यासाठी चला काही उदाहरणं बघूया. सुरुवात करूया पेट्रोलपासनं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 1975 साली 1 लिटर पेट्रोलची किंमत होती फक्त ₹1.75. आणि आज हीच किंमत 100 रुपयांच्याही पुढे गेलीये. विचार करा, केवढी मोठी ही तफावत आहे. या एका आकड्यावरूनच आपल्याला कल्पना येते की आपल्या पैशाचं मूल्य किती कमी झालंय. बरं, ही गोष्ट फक्त पेट्रोलपुरतीच मर्यादित नाहीये. आपल्या रोजच्या वापरातली एक वस्तू घेऊया, दूध. 1975 मध्ये 1 लिटर दुधासाठी साधारणपणे ₹2.5 लागायचे. आणि आज तेच दूध आपल्याला 60 रुपयांपेक्षा जास्त किमतीला मिळतं. म्हणजे बघा, हा ट्रेंड सगळीकडेच आहे आणि तो आपण सगळेच अनुभवतोय. तर वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या याच वाढीला आपण महागाई म्हणतो. पण थांबा, हा फक्त वरवरचा अर्थ झाला. याच्यामागे खूप महत्वाचा आर्थिक सिद्धांत आहे, जो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीत होणारी एकंदरीत वाढ. आणि यामुळे काय होतं तर आपल्या पैशाची खरेदी करण्याची ताकद, ज्याला आपण पर्चेसिंग पॉवर म्हणतो, ती कमी होते. आणि इथेच खरा मुद्दा आहे. महागाई म्हणजे फक्त वस्तू महाग होणं नाही, तर त्यासोबतच आपल्या रुपयाचं मूल्य कमी होणं आहे. हे बघा, हे एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखं आहे. एकीकडे वस्तू महाग होतायत, तर दुसरीकडे आपल्या पैशाची किंमत कमी होतेय. हे ऐकून तर कदाचित धक्काच बसेल. आजच्या 100 रुपयांची किंमत ही 1958 सालच्या फक्त ₹1.20 इतकी आहे. यावरून विचार करा की आपल्या चलनाचं मूल्य गेल्या काही दशकांमध्ये किती खाली आलंय. ठीक आहे, महागाई म्हणजे काय हे तर आपल्याला समजलं. पण प्रश्न हा आहे की ही महागाई वाढतेच का? यामागे नक्की कोणती कारणं आहेत? चला, हे एका सोप्या गोष्टीमधून समजून घेऊया. कल्पना करा की एक गाव आहे, जिथे एकच बाजार आहे. आणि अचानक काहीतरी होतं आणि गावातल्या सगळ्या लोकांकडे खूप सारे पैसे येतात. आता काय होणार? स्वाभाविकच आहे, लोकांकडे पैसे आले की ते खर्च करणार. सगळेजण बाजारात धाव घेतील आणि जास्त वस्तू खरेदी करायला सुरुवात करतील. म्हणजे बाजारातली मागणी अचानक वाढेल. पण इथे एक अडचण आहे. दुकानातला माल तर तेवढाच आहे, मर्यादित आहे. आता खरेदी करणारे खूप आहेत, पण माल कमी आहे. अशा परिस्थितीत तो दुकानदार काय करेल? विचार करा बरं. अगदी बरोबर. तो किमती वाढवणार, कारण त्याला माहिती आहे की लोकांकडे पैसे आहेत आणि ते जास्त किंमत द्यायला तयार आहेत. बस, हेच आहे महागाईचं सगळ्यात सोपं गणित. जेव्हा मर्यादित वस्तूंसाठी बाजारात जास्त पैसा येतो, तेव्हा किमती वाढतात. तर जसं त्या गावात झालं, तसंच आपल्या मोठ्या अर्थव्यवस्थेतही होतं. याची काही मुख्य कारणं आहेत, जसं की मागणी आणि पुरवठ्यातला असमतोल, पेट्रोल डिझेलसारख्या इंधनाचे किंवा कच्च्या मालाचे भाव वाढणं आणि सरकारने बाजारात जास्त पैसा आणणं. हे सगळे घटक एकत्र येऊन महागाई वाढवतात. बरं, हे सगळं तर झालं अर्थशास्त्राबद्दल. पण ह्याचा आपल्यावर, म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यावर आणि आपल्या खिशावर काय परिणाम होतो? चला ते बघूया. एक साधं उदाहरण घेऊया. समजा आपण बँकेच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पैसे ठेवलेत, ज्यावर आपल्याला वर्षाला साधारण 4% व्याज मिळतं. पण त्याचवेळी महागाईचा दर 60% आहे. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा की आपले पैसे या महागाईच्या शर्यतीत हरत आहेत. म्हणजे पैसे वाढत तर आहेत, पण त्यांची खरेदी करण्याची ताकद मात्र कमी होत चालली आहे. आणि याचा थेट परिणाम म्हणजे महिन्याचं बजेट कोलमडतं, आपण कष्टाने केलेली बचत कमी वाटू लागते आणि घेतलेल्या कर्जाचे हप्ते किंवा EMI सुद्धा फेडायला जास्त जड वाटायला लागतात. मग प्रश्न येतो की ह्या महागाईला कोणी आवर घालतं की नाही? तर हो, ही जबाबदारी आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची, म्हणजेच आपल्या RBIची. RBIकडे रेपो रेट नावाचं एक महत्त्वाचं हत्यार आहे. जेव्हा बाजारात खूप पैसा येतो आणि महागाई वाढते, तेव्हा RBI हा रेपो रेट वाढवते. हे अगदी गाडीला ब्रेक दाबण्यासारखं आहे. रेपो रेट वाढला की बँकांना कर्ज महाग मिळतं.
मग बँका आपल्याला म्हणजे ग्राहकांना होम लोन, कार लोन महाग करतात. कर्ज महाग झालं की लोक खर्च कमी करतात, बाजारातला पैसा कमी होतो आणि महागाई हळूहळू नियंत्रणात येते. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की महागाई म्हणजे काय, ती का वाढते आणि ती कशी काम करते. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्यात आपण काय करायचं? आपल्या पैशांचं संरक्षण कसं करायचं? घाबरून जाण्याची गरज नाही. 3 सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. पहिली, गुंतवणूक. अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथे मिळणारा परतावा महागाई दरापेक्षा जास्त असेल. दुसरी, खर्चाचं नियोजन. एक बजेट बनवा आणि अनावश्यक खर्च टाळा. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हा. शिका, वाचा आणि या गोष्टी समजून घ्या. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, महागाईला आपण थांबवू शकत नाही. ती एक आर्थिक वास्तविकता आहे. पण आपण हुशारीने आणि योग्य नियोजनाने आपल्या पैशांचं रक्षण नक्कीच करू शकतो. तर मग करायची सुरुवात? अशाच सोप्या भाषेत आर्थिक गोष्टी समजून घेण्यासाठी माइंडस्पार्क मराठीला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.